हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, हर हर महादेव, सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषदाढ्यापहा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्रीगुरुवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना वन्दिता सिद्धगन्धर्वैर्रचिता सुरदानवै श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतगन्धानुलेपना वन्दिता सिद्धगन्धर्वैर्रचिता सुरदानवै पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानि नता देवी जगद्धात्री सरस्वती ये स्तुवन्ति त्रिसन्ध्याया सर्वविद्या लभन्ति ते। मागच्या वेळेस माझं पत्रिकेत नाव त्याच्यामुळे मी जरा पाठांतर करून आलतो, पण आता जरा डायरेक्ट सांगितल्यामुळे देवानी पाठ नाही केली म्हणजे बरं आहे, म्हणजे मला बोलता तरी येईल. पण ठीक आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहितीत, बरेच कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, पण 2 शब्द बोलायला लागले म्हणून मी माझं व्यक्तिगत मनोगत मांडतो, त्यालाच प्रवचन समजून घ्यायचं. आता आवाज येतोय ना सगळ्यांना? ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे, आता आपण इथं आलेलो आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जीवनात आपण कुठलीच गोष्ट विनाकारण करत नाही. प्रत्येक गोष्ट करण्यामागं प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं. करायचं म्हणून कोण काय करत नाही. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट करत असताना आपण ती का करतो बाबा, हे आपल्या सतत स्मरणात असलं पाहिजे. हे काय एक मनोरंजन म्हणून आपण आलेलो नाही, की का आपण जन्माला आलो, आपल्याला इथं येऊन काय साध्य करायचे, आणि ते आपल्या किती वेळ स्मरणात आहे की मी माझ्या ध्येयाच्या दिशेनं, जे काही माझं ध्येय आहे जीवनात आल्यानंतर मला काय साध्य करून घ्यायचं आहे, त्या दिशेनं मी वाटचाल करतोय का, याचा आपण विचार केला पाहिजे. तिथं जे आपण आलो आहे ते काय एक मनोरंजन औपचारिकता म्हणून आलेलं नाही आहे. जे काही आपण आपल्या जीवनात अशी एक पण गोष्ट नाही, आपलं असं एक पण कर्म नाही आहे की जे आपल्याला स्वरूपाच्या प्राप्तीसाठी आपण करत नाही आहे. आपण मुळात जन्माला आलेलो आहे आपली ओळख करून घेण्यासाठी. पण कसं झालं आहे, आपले कान कुठंतरी शेवाळून गेलेत. जसं संत सांगतात की पाण्यामध्ये दगड असतो पण तो स्वतःच पाणी मुरून घेत नाही. त्याचा परिणाम असा होतो की तो दगड शेवाळतो आणि त्याच्यावर पाय पडल्यावर काय करतो, ज्याचा पाय पडला तो त्याला आपटवतो. तसं हे सगळे वाक्य आपण कानांवरती पडतेच, स्वरूपाची ओळख करून घ्यायची, त्याच्यासाठी जन्म आहे. पण आपल्याला त्याची सवय झाली, त्याच्यामुळे आपण ते अंगावरती घेत नाही. ते काय होतं, ऐकून ऐकून आपल्याला सवय झाली, त्याचं गांभीर्य आपल्याला कळत नाही. पण संतांना कळलं होतं की आता काय, हे सगळं दुःखाचा बाजार आहे आणि आपल्याला काय करायचं, त्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. आपलं सगळे जे आपण करतो ना, झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म हे आपल्याला स्वरूपाच्या प्राप्तीसाठी. अगदी झोपणं, उठणं, बहिर्विद्येला जाणं सुद्धा, ते सोडल्या म्हणजे अशी कुठलीच क्रिया नाही की ते सोडून आपल्याला म्हणजे स्वरूपाच्या प्राप्तीसाठी नाही. पण आपलं असं झालंय की ते सोडून आपलं सगळं चालू आहे. आपण काय झालं, गुरु महाराज आमचे सांगत असत की हातचा चुकलेला आहे, बाबा सांगायचे, आणि हातचा चुकला की तुम्ही किती मोठं गणित सोडवत जा, काय होतं, गणित चुकतं, तेवढे मार्क मिळत नाही. आणि तेवढंच महत्त्वाचं आहे की आपल्याला काय करायचं, स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, आपल्या स्वरूपाच्या. आणि त्याच्यातच खरा आनंद आहे
आणि तेच समाधान आहे. आणि आपण काय झालोय त्यालाच विसरलोय आणि ते सोडून आपलं सगळं चालू आहे. आपण नेमकं कशाच्या भरवशावरती अवलंबून आहे बरं? की असं काय कोणी लय मोठा साधू येईन, आपल्याला साधन पण दिलंय, पण असं काही लय मोठी जादू होणार आहे का कोणी आपल्यावरचं साधन करणार आहे? रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी होत्या शारदा देवी, त्या सतत नामस्मरण करायच्या. त्या एक साधक जाऊन म्हणलं, तुम्ही तर जीवनमुक्त आहे, तुम्ही का साधना करता? त्यांनी उत्तर दिलं, तुम्हाला अनुग्रह दिलाय, पण तुम्ही साधना करत नाही, मग तुमच्यावरची साधना मला करावा लागते. तसं आपल्यावरची कोण साधना करणार आहे का? आपण नेमकं कशाच्या भरोशावरती अवलंबून आहे? आपल्यावरची साधना पण कुणी करणार नाही. आणि खरं सत्य हे की जरी आपण ह्या जन्मात साधना नाही केली, परत आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालाच आणि अनुग्रह प्राप्त होईल नाही होईल, आपल्याला कुठल्या तरी एका जन्मात साधना करायचीच आहे. जरी आज आपल्या सभोवती संत दिसतेत, ते पटपट जीवनमुक्त झाले. उदाहरणार्थ जर समजण्यासाठी सोपं गुरुवर्य श्रीकांत भाऊ घ्या, आहे तारुण्यात जीवनमुक्ती, आता साधूच बघायला नाही गाड्या, घर सोडून जायची गरज नाही. तसं ते का झाले? कारण त्यांचं कुठल्या तरी एका जन्मातलं तप आहे. तसं आपल्याला ही संधी आलेली आहे आणि आपल्याला काही जरी झालं, मन लागलं नाही लागलं, आपल्याला ते करणं भाग आहे. आपल्याला कोणी सांगायला येणार नाही, आपल्यावरची कोणी साधना पण करणार नाही. ते आपल्याला कळलं पाहिजेत. गौतम बुद्धांचा जर विचार केला तर गौतम बुद्धांना सांगणारं कोणीच नव्हतं. राजाचा मुलगा होता, वडिलांना माहिती होतं हा विरक्त आहे पहिल्यापासून. वडिलांनी असं नियोजन केलं होतं की याला राज्यात फिरूनच द्यायचा नाही, कारण हा जर राज्यात गेला आणि ह्याने जर राज्यातल्या काही गोष्टी पाहिल्या तर परिणाम असा होईल, हा एवढा विरक्त आहे आधीपासूनच, ह्याला विरक्त आहे नाही, राज्य सोडून देईल. कधीही मुलाला राज्यात फिरून दिलं नाही. लग्न झालं, खूप सुंदर पत्नी होती, पुढे जाऊन मुलगा पण झाला. एक दिवस वडिलांची परवानगी काढली, गौतम बुद्ध घराच्या बाहेर पडले, वडिलांनी परवानगी दिली, पण वडिलांनी आधीच सांगून ठेवलं होतं याला असं एक पण दृश्य दिसलं नाही पाहिजे जेणेकरून याला विरक्ती तयार होईल. पहिल्यापासून घरात डांबून ठेवलं होतं त्यांना वडिलांनी, ह्यांनी बाहेर जावं नाही म्हणून. एकदा बाहेर पडले, सगळ्यात पहिलं दृश्य पाहिलं, एक म्हातारा माणूस होता आणि फार असा पाठीत बाग पडलेला वाकून चालला होता. त्याला हेच माहीत नव्हतं गौतम बुद्धांना की माणसाची अशी स्थिती होती पुढे जाऊन. त्यांनी त्यांचा जो रथ चालवणारा होता तो त्याचा फार निष्ठा होती गौतम बुद्धांवर. त्यांनी विचारलं, हे कोण आहे? म्हणले, हा काय प्राणी असा? ते रथ चालवणारा म्हणला, हे माणूसच आहे. म्हणले, आपण कसं काय तसे नाहीत? म्हणले, पुढे जाऊन आपण असेच होणार आहेत. त्यांना पहिला झटका बसला. पुढे गेल्यावरती एक जण असा रोगाने तडफडत होता आणि त्याला कोण बघत नव्हतं. गौतम बुद्ध रथाखाली उतरले, राजाचा मुलगा, त्याला मांडीव घेतलं. रथ चालवणारा म्हणला, त्याला संसर्गजन्य आजार आहे, तुम्ही त्याला स्पर्श करता तर तुम्हाला पण तो आजार, तसं करू नका. पण गौतम बुद्धांना सहन झालं नाही. ते म्हणले, हे असं कशामुळं? ते रथ चालवणारा म्हणला, हे सगळ्यांना होतं असतं, वेगवेगळे आजार होतात. दुसरा झटका बसला. तिसऱ्यांदी समोरून एक मयत चालली होती. ते म्हणले, हे काय? ते म्हणले, त्याने देह ठेवलाय. म्हणले, सगळ्यांना होतं का? गौतम बुद्धांनी विचारलं. ते म्हणले, सगळ्यांना होतं. असे 3 प्रसंग त्यांनी पाहिले. एक वार्धक्याचा पाहिला, आणि एक तो रोग झालेला पाहिला, आणि एक मरणाचा पाहिला. आणि जे नको ते झालं. गौतम बुद्धांना विरक्ती आली. त्यांनी कधी प्रवचन ऐकलं नाही, त्यांनी कधी कीर्तन ऐकलं नाही, त्यांना कोणी सांगणारं पण नव्हतं, पण फक्त त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यांनाच उपज आली. खूप ऐश्वर्य होतं, सुंदर पत्नी होती आणि नुकतेच ते वडील झाले होते. आणि त्यांनी निर्णय केला की ह्या 3 गोष्टींवरती मला मात करायची. हे जे वार्धक्य आहे, हे रोगरहित आहे, आणि हे जे मरण येतं आहे ना, ह्या 3वरती मात करायची. आता मी राज्याचा त्याग केला पाहिजे. त्यांनी जीवनाचा काय केला? निर्णय केला की मला माझं जीवन ह्याच्यात व्यर्थ घालवायचं नाही. सगळे उपभोग त्यांच्या पायापाशी होते. त्यांच्यामध्ये वैराग्य तयार करायला कोणच नव्हतं. आपल्याला सांगायला खूप आहेत, आपण खूप मेळाव्याला जातो, आपण त्यातलं किती घेतो ते आपल्यावर आपण विचार केला पाहिजे. त्यांना तळमळ लागली होती, मला हे जीवन नाही जगायचं. आणि मग त्यांनी काय केलं? घरातून ते पळून गेले. रामदास स्वामी आधी गेले होते आणि हे नंतर गेले. पळून जायचा विषय नाही, आपल्याला तळमळ लागली पाहिजेत. इथून कुणीच आपण करा सोडवणे, आपण सगळं करतो, कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, पण ते शब्द आपल्यावरती किती परिणाम करतात. मी त्यावेळेस पण सांगितलं होतं. आता चिंचपूरचा मेळावा झाला, किती आपण लक्षात ठेवलं, तिथं एवढे कीर्तन झाले, प्रवचनं झाले. एक उदाहरण म्हणून आपण आपल्या भिंतीला वळंबा लावायचा आहे. मला तुमच्या भिंतीला वळंबा लावायचा नाही, पण मला 2 शब्द बोलायला सांगितलं, मी सांगितलं. हे माझं व्यक्तिगत मनोगत आहे. आपल्यासोबत कीर्तन झालं पाहिजे. असं 1 दिवस कीर्तन ऐकून, 1 तास कीर्तन ऐकून काही होत नसतं. स्वामी महाराज सांगायचे, डब्याला दिलेली शिदोरी आणि डबक्यातलं पाणी जास्त दिवस टिकत नाही. काल शिदोरी आणली होती रात्री आपण, आता काय दुपारची पंचायत आहे आपली. तसंच आहे, कीर्तन प्रवचन हे तात्पुरता विवेक जागा होईल, पण आपल्यासोबत वैचारिक मंथन झालं पाहिजे. दिवसभरात आपल्याला विचार आलं पाहिजेत. आपल्याला चुकल्यासारखं वाटतं का की माझ्या जीवनाचं काहीतरी वेगळं ध्येय आणि मी काहीतरी चुकीच्या संगतीत राहतोय. मला ते पोषक वातावरण नाही आहे जे मला त्या उंचीपर्यंत घेऊन जाईन. आपल्याला हुरहुर लागली पाहिजेत, पण आपलं असं होत नाही, कारण आपल्याला गरज वाटत नाही. संतांना गरज वाटली, संतांना कळलं होतं. तुकोबारायांकडे एवढं वैभव होतं, पण त्यांना कळलं, त्यांनी निर्णय केला. त्यामुळे ते म्हणले, म्हणून रुसलो या संसारा,
सर्प हा विखार पांढरा, तुझसी आंतर्रे दातारा, याची दावेदारा निमित्त. येणे मज भोगविला खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली पूर्ण विटंबना. पावलो केली याचा दंड, खाणी भोगेल्या उदंड, आता केला पाहिजे खंड, तुका दंडवत घाली द्यावा. आणि इकडं ते आधी काय म्हणलेत, जेव्हा जेव्हा अवतार झाला तेव्हा तेव्हा तुका देवाच्या बरोबर होता. आणि इकडं म्हणतात लय असे कर्म केले तसे कर्म केले. पण त्यांना काय कळलं होतं, ह्या संसार कसा आहे, सर्प हा विखार पांढरा आहे, हा विषारी साप आहे. आणि हा डसल्यावर काय होते, तुझ्यासोबत अंतर पडतंय. म्हणून मी याच्याकडं पाठ केली पाहिजेत, तसे आपण पाठ केली पाहिजेत. मला तिथपर्यंत जायचे. त्याच्यासाठी काय हे सगळं का सांगायचं, गौतम बुद्धांचं काय सांगायचं, त्यांना सांगायला कुणी नसताना ते त्या उंचीवरती गेले. आपल्याकडं संत आहेत, आपल्याकडं साधन आहे. गौतम बुद्धांकडं साधन सुद्धा नव्हतं. जरी त्यांनी घरातून पळून गेले तरी आत्मसाक्षात्कारासाठी त्यांना फार तडफड करावं लागली. 7, 8, 9, 10, 11 वर्ष त्यांचे व्हायला गेले. फक्त साधन नव्हतं आणि स्वतःच्या ताकदीवरती करायचं होतं. म्हणून ज्या दिवशी त्यांनी असा निश्चय केला, त्या वृक्षाखाली त्यांना साक्षात्कार झाला ना, त्या वृक्षाखाली त्यांनी असा निश्चय केला, आता मी मांडी घालून बसन, एकतर माझा प्राण तरी जाईन ह्याच्यातून, नाही तर मला आत्मसाक्षात्कार तरी होईन. त्यावेळेस त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यांची एवढी तयारी होती. पण आपलं कसं आहे, आपलं औपचारिकता म्हणून परमार्थ चालू आहे, सगळं औपचारिकता म्हणून चालू आहे, करायचं म्हणून, जमतंय म्हणून, आहे वेळ म्हणून असा चालू आहे. खरी तळमळ लागली पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, खऱ्या तळमळीचा भक्त देवाला फार आवडत असतो आणि तळमळच तिथपर्यंत घेऊन जात असते. त्या स्वरूपाची प्राप्ती किती नामसंख्येवरती नाही, तुमची तळमळ किती तीव्र आहे त्याच्यावरती साध्याची प्राप्ती असते. तसं आपल्यालाच काय लागले पाहिजेत, तळमळ लागली पाहिजे. तिथं कुणीच आपल्याला काय करू शकत नाही. संत साधन देतील पण साधना मात्र आपल्यालाच करावं लागत नाही. रूपाताई सांगायच्या, हे होत नाही म्हणायचा हा विषय नाही, माझं मन लागत नाही, मला हे होत नाही, होऊ नाही होऊ काही होऊ, तरी पण काय झालं पाहिजे, जर त्या आनंदाची प्राप्त करून घ्यायची असली तर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. जोपर्यंत मागचा जे काही पाप आहे ना त्याचा संपूर्ण नाश होत नाही तोपर्यंत त्या साधनातून आपल्याला आनंद मिळत नाही. एकदा की ते आपलं अकाउंट नील झालं ना मग आपल्यासाठी आनंद असतो. त्याच्यासाठी ते मागचं जे आपण लोन काढलेले ना, जे काय आपले कर्म आहेत, तसं आपण काय करतो, कणगीमध्ये धान्य असतं आपल्याकडे भरपूर आणि त्या कणगीतलं आपण सगळं धान्य नाही काढत, जेवढं महिन्याभरासाठी लागतं तेवढंच काढतो. तसं आपलं भरपूर पाप पुण्य साचलेलं आहे आणि त्यातलं काहीतरी वंजळभर काढून तर आपल्या प्रारब्धाने देह प्राप्त झालं. तसं आपलं अजून खूप मागचं कणगी भरलेली आणि ते आपल्याला नील करायची नामस्मरणाने आणि ते साधन भेटलेलं आहे. आपणच आपलं केलं पाहिजेत, आपल्याला तळमळ लागले पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, भरपूर सांगण्यासारखं नाही. ते सांगायचे, माझ्या मरणाची टांग ती तलवार मला दिसती. आळंदीमध्ये स्वामी महाराज होते, विद्यार्थ्यांच्याकडे शिकायला होते. तसं ते म्हणायचे, तुम्ही येता माझ्याकडे शिकायला, इथं येता पाठाला बसता, घरी जाऊन झोपता, पण माझी मरणाची टांग ती तलवार मला दिसती म्हणून मला झोप येत नाही. तशी आपली मरणाची तलवार दिसली पाहिजेत. आपल्याला नुकसानच दिसत नाही. शेवटचा श्वासाला ज्याचं स्मरण होतं त्या गतीला आपण जाणार आहे. आपल्याला काय गॅरंटी बरं, आपल्याला शेवटच्या श्वासाला नामाचा आठवच होईल अशी. संतांना सुद्धा तळमळे. प्रेमानंद महाराज म्हणले, माझा दिवसभरातला एक पण श्वास नामाशिवाय जात नाही. म्हणजे 21,600 श्वास माझे कारणी लागतात, पण तरीसुद्धा मी माझ्या साधनेवरती अवलंबून नाही. मी माझ्या इष्टदेवतेवरती अवलंबून आहे की माझा शेवटचा श्वास तिथं कारणी लागेल. मग आपली तर किती तयारी अजून. त्याच्यामुळे आपलं नुकसान आपल्याला दिसलं पाहिजे. आपलं नुकसान दिसल्यावरती कसं, मग जसं उदाहरणार्थ आता लाडक्या बहिणीचे 2 हप्ते आलेत, पण ज्याला आला नाही त्याच्या जीवाला तळमळ आहे ना. पण सगळ्यात दुःख कधी होतं, मला आला नाही हे तर दुःख होत नाही, पण शेजारणीला आणि मला आला नाही असं झालं मग जास्त दुःख होतं. तसं आपल्यालाही जसं 30 तळमळ इकडे परमार्थात लावली ना, आपल्याला मग कशाचीच गरज नाही. नाथ बाबा भागवतात म्हणते, जो विवेकावरती ना तो स्वतःच त्याचा गुरु आहे. आणि एका ठिकाणी असं म्हणते, द्रव्या लागी भावार्थता, ऐसा जरी कष्टे परमार्थता, तरी ते ब्रह्मतत्वता खेळणं होईन. तसा तो पैशासाठी तळमळ करतो ना, तसा जर तो इकडं आदबला तर म्हणले ते ब्रह्म त्याच्या हातचं खेळणं होऊन जाईन, असे शब्द आहेत. पण कसं आहे, ते संतांच्या शब्दांचं वजन आणि ताकद कळायला आणि त्याची आपल्याला गुढी लागावं लागते. आणि हे सगळं कशाने होतं माहिती का, कुठंतरी नाक घासावं लागतं आपलं. त्या इष्टदेवताला जिथं आपली श्रद्धा आहे त्या महात्म्यापाशी, त्या इष्टदेवतेपाशी त्याची उपासना करावी लागते, त्याचे स्तोत्र म्हणा. जरी साधन भेटलं असलं, ती साधना जर अखंड टिकून ठेवायची असेल ना, कारण परमार्थात बरेच जण आलेले दिसतात, भावाची इमारत पण उभा राहते, खूप भाव तयार होतो आणि परमार्थात भावच प्रधान आहे. आमचे गुरु महाराज सांगतात, भावाला मोल नसतं. पण कसं आहे, भावाची जरी इमारत तयार झाली तरी पण त्याला विचारांचं कुंपण पाहिजे.
विचारांवरती माणूस पाहिजे. जर विचारांचा मेळ नाही बसला तर ती भावाचे जे काही कष्ट रात्रंदिवस साधना करून आपण भाव मिळवलाय ना, तो कधी जमीनदोस्त होईना. आपण आपला परमार्थ कधी मातीत जाईन हे कळत नाही. त्याच्यामुळे विचारांना पण तितकंच महत्त्व आहे जिथनं साधनेला महत्त्व आहे. त्या दोन्ही पण गोष्टी समांतर चालल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मग ज्ञानोबारायांनी ते समन्वय सांगितलं आहे, क्रमयोग सांगितलं आहे, भरपूर गोष्टी सांगितल्यात. पण आपल्याला गरज वाटली पाहिजेत. असं एक तास ऐकून वगैरे नाही होत. ते आपल्याला गरज वाटली ना, मग आपल्याला कमवत होतं. स्वामी महाराज सांगायचे, तुम्ही जर ज्ञानोबारायांच्या समाधीसमोर गेले, आता आपण आलो निवृत्तीदादांच्या समाधीपासून, तर काय मागतात बरं? आपणच आपल्या मनाला विचार करायचा की आपण ज्ञानोबारायांच्या निवृत्तीदादांच्या समाधीपाशी गेल्यावरती काय मागतो. मग मी तुम्हाला साधूचं मागणं काय असतं सांगन. तुम्हीच तुमच्या मनात कल्पना करा की आपण काय मागू आणि आपल्या मनात गोष्ट ठरा. मग मी सांगतो साधूचं मागणं काय पॉवरफुल असतं आणि साधू काय मागतो साधूकडं. स्वामी महाराज सांगायचे, तुम्ही जर गेले ना तर ज्ञानोबारायांपाशी असं मागावं, तुम्ही ज्या थाटात जीवन जगले त्या थाटात मला जीवन जगायचं आहे, हे त्यांच्याकडून मागून घ्यावं. आणि स्वामी महाराजांनी त्यांचं जीवन खरंच तसं घडून दाखवलं. तसं आपलं पण जीवन घडलं पाहिजेत. आपले जीवन घडवायचे, आपल्याला तळमळ लागली पाहिजेत. असं सांगून बाहेरून हे आत जाण्यापेक्षा आपल्या आतमध्येच हे विचारांचं मंथन तयार झालं पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी काय लागतं? मोठ्याचं श्रवण करावं लागतं, संतांची संगत करावी लागती, शास्त्राची संगत करावी लागती आणि इष्टदेवतेची पण साधना करावी लागती. जीवनात एक संत असला पाहिजे, स्वामी महाराज सांगायचे, एक ग्रंथ असला पाहिजेत, एक मंत्र असला पाहिजेत, एक संप्रदाय असला पाहिजेत आणि एक इष्टदेवता असली पाहिजेत. मग आपल्या जीवनात चांगला मेळ घालता येतो. थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय.